मला पण कोलॅबरेट करा. हां तुम्हाला पण घेतले का मॅडम? इन्फोसिसचं काय म्हणलास? इन्फोसिसला लोकांनी कॉलेजचं कॅम्पस करून ठेवलं. कॉलेजचं कॅम्पस करून ठेवले. त्याचे लिकेज थांबणं झाले. म्हटलं सैसई ते रक्त आहे. सैसई ते रक्त नाही म्हटलं, उतावलेलं रक्त आहे त्याचं. उतावलेलं लिकेज थांबणं अजून दाखवू जरा. पाईपलाईन लिकेज आहे अजून थांबणं. केल्यावर ना रक्त डोनेट केल्यावर घड्या, छत्री आणि 1 किलो चिकन देते त्यांच्या. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय झालेलं आहे, ॲक्च्युली मी सकाळी लवकर उठून जिमला जायचं असं प्लॅन केलेला. काल ट्रॅव्हलिंगवरून आल्यानंतर आहे मला काय एकदम गाढ झोप लागलेली, सकाळी काय जाग आलीच नाही. सो आपण तो प्लॅन कॅन्सल केला. नाहीतर आज तुम्हाला जिममध्ये जाऊन आपण तुम्हाला अखंड सगळी संपूर्ण जिम दाखवायचा प्लॅन होता. तर इन्फोसिसची जिम दाखवण्याचा जो प्लॅन आहे तो आपण पोस्टपोन केलेला आहे. आता आय थिंक फेब्रुवारीपासून जाईल. तर आता आपण जातोय आपल्या फ्लॅटवरून, आपण आता इन्फोसिसला जातोय. तर नवीन एक स्टँड घेतलेला आहे. त्याची काय स्टॅबिलिटी कशी आहे काय आपल्याला माहीत नाही. आय थिंक व्हिडिओ थोडा बफर असा होतोय. बफर नाही म्हणजे थोडा व्हायब्रेट होतोय. तर बघू काय होते आता. स्टँडवरून आपल्याला काही व्हिडिओ चांगले करता येतात काय बघू. तर ॲक्च्युली मॅग्नेट एवढं स्ट्रॉंग नाही आहे मॅक्सेपचं. कशी आडवी येते नुसतं. इथं पुण्यात ड्रायव्हिंग करायचं म्हणजे डोक्याला तापच आहे पहिला. म्हणजे ट्रॅफिक असून देईल, किती बी ट्रॅफिक असून देईल, पण जे हे असे टू व्हीलर आडवी गाडी मारतात भयानक. निघलोय पण त्या चुकीच्या टायमिंगला. आता 9:30ला ट्रॅफिक असणारच काय. आता जायचं होतं ॲक्च्युली मला लवकर. आता काय करताय, पर्यायच नाही. जाग झाली नाही, झोपच लागलेली. आता त्याला दुसरा पर्यायच नाही हो. भाई मला असं वाटायले की आज अचानक ट्रॅफिक भरपूर वाढले. मी असंच इथे हिंजवडीत आल्यापासून जिथं अर्धा तास झालं मी याच रोडला आहे. तर आता एक काम करूया, कंपनीत जायचं नाही आपण, आता डायरेक्ट जाऊया मित्राच्या फ्लॅटला. त्याच्यानंतर जरा कंपनीत येऊया. मित्रांनो आपल्याला रस्ता सापडलेला आहे बरोबर. इथून आत जायचं आहे आपल्याला. इथं असे फूड कोर्ट वगैरे आहे. इथून तसं आत जायचं आहे आपल्याला. ओके. ही जी सोसायटी चांगली आहे बरं का. तर मला आहे की नाही इथं फ्लॅट घेतला असता, पण जवळ आहे हे माझ्या कंपनीपासून. पण काय ते कंपनीला काय असे 3 दिवस यायला लागतात. तेवढ्यासाठी रेंट डबल बी म्हणता येणार नाही, डबलला जास्तच आहे इथे रेंट इथे 30,000 रुपये पडते. अरे बाबा लई जास्त रेंट पडते इथं. मिंडलो बघा सिक्युरिटी गार्ड आडवणं बी झालंय मला. समोरच्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट मित्राचा. पार्किंग तर खाली आहे त्याचं. पार्किंग आहे भावाचं खाली. बरं झालं
नाहीतर परत आणि मला दुसरीकडे लावायला लागली असती. ओके, जाऊया. आपल्याला आता इथं थोडा वेळ थांबायचा आहे, जरा दुपारी जेऊया. जेवल्यानंतर आपल्याला जायचं ब्लड डोनेशनला. आज ब्लड डोनेशन करायचं आहे बाई. तर चला भाई जाऊया आपण. आता फ्लॅटचं पार्किंग, तर जाऊया. ते यायला मला वाटते कंपनी पॉलिसीप्रमाणे उगाच आणि काहीतरी कांड व्हायला नको. पंचिंग करून आल्यावर नुसतंच पंचिंग करून आला असं म्हणून. पाचशे 7 ह्याचा फ्लॅट नंबर कुठं आहे? इथे 507. हा, अरे उघड की. आता जाऊया आपण, जरा पंचिंग करून येऊया. फ्लॅटचा काही व्हिडिओ केला नाही, पण म्हणते लई फ्लॅट घाण आहे. हा, आपल्याला हे घ्यायचं आहे. आणि काही घ्यायचं होतं काय? नाही, मस्त आहे. आयडी, हा रे सनग्लासेस घ्यायचे आहेत. पण एक कांड होणार नाही ना? तू ब्लॉक करायला केदारला सांगितलंय चालू नाही. केदारला जागायलाच नाही रे. केदार त्याला आपण शिस्तारी एकटाच आहे रे मी. इकडे लावूनच बाबा, माझी एकदा उचललेली माहिती आलं. डायरेक्ट इकडे लावूया. हा, इथे लाव. 2 मिनिटात पंच करून येतो म्हणून सांगा. चल. हे आमचे इन्फोसिसचं गेट 2 आहे. कुणासाठी चालत येणार नाही. पेडल स्टोर पेडिस्ट्रियन. हा, अरे अमोलचा फोन यायला लागला. झालेला आहे आपलं कंपनी. आता मीटिंग पण झालेली आहे. जाऊ आता. भावा काय कांड जायला नको, नाही तर नंतर नाही जायला केदारला म्हणणारी आराम करून माझा ब्लॉग बघून तर म्हणणार का बा केदारला सॉरी. आज प्रणवच्या इथं फ्लॅटमध्ये डबा आणलाय, त्यामुळे आज असलं कांड करायले. पार्टनरला त्रास द्यायचा, कांड बघायचा. इथनं फ्लॅटमध्ये फोन लावा लागलाय भाऊ.
उठले काका उठले वाटते हॅलो हॅलो करायले. अरे हॅलो म्हणाले ना. लोकांना त्रास द्यायचा कधी सुधारणार नाही जावं का. आणि आपण चाललेलो आहे ब्लड डोनेशनला आता. 2.2 वाजलेले आहे. प्रणव काय वाटते ब्लड डोनेशन बद्दल? करत राहावं, त्यातली घाण बाहेर काढावी. मागच्याही केलेला आहे तर दर्शन काय येत नाही. पण दर्शनला भीती वाटायला लागल्या. शिवची भीती वाटते दर्शनला. मागच्याही करतानाच चक्कर आली तिला. बघा दर्शन आला तर आला. एक सिनियर आहेत केदारला, त्यांना काय जरा ताप आल्यामध्ये जायला लागणार आहेत. बघू आता काय कोण कोण येते तिथं आमच्या टीममधलं. नाहीतर आम्ही दोघं तर आता चाललो. ओके बाय. मास्क लावतो एक मिनिट. शिकायसाठी केलं आहे. ते पार्किंगला इथे पैसे आहेत 50 रुपये चार्जेस. तर गाडी घेऊन आत आला भाऊ आणि तो म्हणला चहा पिवा. मी म्हणलं आत्ताच चहा पिऊन आले काय इथे. तर म्हणते चहा पिया तर 5 मिनिटं थांबूया म्हणजे आपले चेहरे विसरतोय आणि पार्किंगचे पैसे घेत नाही. आता बघा जाताना थांबू दे का थांबवला तर विषय का 50 रुपये द्यावे. चहा जण पैसे गेला याचे चहा तर तिथं आता ब्लड डोनेशनला फ्रीमध्ये मिळणार. प्रणवकडनं पैसे मागते का बघा. पैसे तर काय घेतले नाही बाबा. चाललो आम्ही आता. तू येताना आणि मागायचा बाहेर काढताना मागायला ना. बाई हे गेट चालू व्हायला पाहिजे म्हणजे 2 मिनिटात बाहेर येतात. ह्या गेटच्या जवळच आमची बिल्डिंग आहे. इथं दर्शनाला घेऊन जाऊया ब्लड डोनेशनला, मजा करूया. दर्शनला घेऊन जायचं की. ते पण्या आणि आले वरती खाली म्हणाले कचले गंडवालायचा. कुठं आहे? हाय खाली आले. येऊ नव्हते. भाई काय आहे इथं ह्याच्यात आले का ताई फिलिंग. हा ढगात आल्या फिलिंग आहे भाई. प्रणव म्हणाला ढगात आल्या फिलिंग आहे. आम्ही अरे वा मस्त आहे इथं. ह्या गेटने यायला भारी वाटते. फक्त गाडी पार्किंगचं बाहेर तिथं लगेच पाहिजे होतं. हा रस्ता बघा इथनं कसा मस्त वाटते. या बिल्डिंगमध्ये आमचं काम असते. He is the guy. डिग 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 मधनं जाया. बास रे किती किती बास कर की. चल ब्लड डोनेट करूया चल. नाही रे मागच्याही केले की मी बघायला नसतो. अरे मागच्याही ब्लड डोनेशन केले मी. पण आयुष्यात माझ्यासमोर परत तुझी गाणं मारेल. अरे अरे हळूहळू डोंट यूज दिस लँग्वेज. लवकर येत नाही. भाई तुम्हाला FC4 दाखवायचं सांगितलेलं ना. आता FC4च्या तिथंच जायचं आहे आपल्याला. FC3 आहे. ग्राउंड मधनं रे. FC3 झाल्यानंतर इथं पुढं क्रिकेटचं ग्राउंड पण आहे. आणि कधी तर दाखवूया तुम्हाला. तिथनंच जायचं आहे ग्राउंड मधनं. बरं चला तिथनंच जायचं आहे. निवांत बाबा लई काम करून आले. बघा येऊन निवांत म्हणाला आम्हाला. टेस्टिंगची लोक निवांत असतात.
ते नाही डेव्हलपर झालास असं नाही घे तुम्ही Support आली पण support आमच्या अंगलट येते काय प्रोडक्ट डेव्हलपमेंट भाई भाई तुम्ही काहीतरी चुका करता त्याचा अंगलट आमच्या येते सगळं परत आम्हाला टेस्टिंग डबल करायला हा बघा हे FC4 आहे FC4 नाही रे FC3 आहे चालू आहे. अरे आपल्याला ह्याला जायचं ना वर जायचं ना खाली चल खाली जाऊन आपल्याला क्रिकेट ग्राउंडवरून मग FC4ला जायचं आहे. ओके भाई इथं काय दोघं जण शॉर्टकट हुडकून काढल्या जावं भाई इथनं मला माहिती आहे शॉर्टकट बघा या आमच्या कंपनीत असं सुपर मार्ट आणि मेडिकल पण असते एक्झिट काढला पाहिजे अरे मग डायरेक्ट तिकडनंच वर गेलो असतो ना इकडे कशाला आलाय अरे क्रिकेट ग्राउंड लागलंच नाही आपल्याला अरे समोर आहे खरं आपण त्या ग्राउंड मधनं मागच्या वेळी गेलतो तसं गेलो असतो ना सापडलं सांगायचं कोणाला का मी एकट्याला फोन लावलेला तिचा रिप्लाय आणि विषय वेगळा गेली नाही ती. काय क्रिकेट ग्राउंड आपण ग्राउंड मधनं असं पास करून तिकडे गेलो असतो रे फूड कोर्टच्या ह्याच्यातनं इथून चालते मग तेच मी म्हणालतो तुम्ही खाली आला त्याऐवजी वर जाऊन जाताना जाऊया आता क्रिकेट ग्राउंड दाखवूया रे हे ग्राउंड आहे चला आवाज आया आता कुठून जायचं आपल्याला ऑडिटोरियम एमपी थिएटर रे एमपी थिएटर मधूनच जाऊया आता वरती मला तर आमचं एमपी थिएटर दाखवतो अनुप व्लॉग्स नाही मग तुला अकाउंटचं नाव माहित नाही तू बघत नाहीस बाबा जाऊन दिल सर मिस्टर ब्रँड भाई हा आपला ब्लॉग एक पण बघत नाही कारण उगाच बाता आणायला लागलाय दोन्ही चॅनलचं नाव माहित नाही माझ्या दोन्ही ब्लॉग बघितले फॉलो केले शेअर नाही सबस्क्राईब केले सगळे केले एवढा ऑडिटोरियम आपल्या काही कार्यक्रम वगैरे असलं तरी इथं होते इंस्टाग्रामला जे फेमस रील्स हे होत्यात ते सगळे इथूनच होत्यात आता आपण जातोय FC4 ला हा इन्फोसिसचं काय म्हणलास इन्फोसिसला लोकांनी कॉलेजचं कॅम्पस करून ठेवलं कॉलेजचं कॅम्पस करून ठेवले बघा तुम्हाला जर जॉब इन्फोसिसला करायचा असला आणि जर पगार जरी कमी देत असले तरी पण या तुम्हाला कॉलेजला जगायला मिळणार कॉलेजमध्ये कसं कोपऱ्यात झाडात बसलेलं असतं तसं दिवसभराचं काम 2 तासात करायचं आणि निवांत फिरायचं हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे हा ते 2 तासाचं काम मी दिवसभर करतात आणि ह्यो डेव्हलपर म्हणा तोंड बघायचं एकदा बघून घ्या दाखव जरा हे FC4 भाई खाय पाहिलं काय आहे काय नाही इथे खरं विषय काय माहिती काय सगळे स्वतः पैशाने घ्यायला लागते सगळं फुकट करतात ते हल्दीराम चला आपलं डोनेशनला जा FC4 तुम्हाला पूर्ण एक्सप्लोर करून तुम्हाला आणि कधी तर दाखवतो जेवायला आल्यावर ब्लड डोनेशनच्या इथे गर्दी तर आहे भाई प्रणव माझं पण नाव दे भावा लास्ट टाइम कधी होतं त्यावेळी केलेलं आहे आता करायला चालतंय ना लास्ट टाइम जब किया था ना लास्ट टाइम था ना कैंप तब किया था अभी चलता है ना किया तो
अरे कर रे ऑक्टोबरला ऑक्टोबर नाही हो रे. टाइम हो गया. ओके प्रणव माझा पण भरून घे फॉर्म. ह्याचा पण भरून घे. प्रणव चप्पल काढायचं आहे का? काढायचं तिथं सॉक्स असून दे. एवढा वासून हे नाही माझं तुझे भाई. आता आपल्या दोघीतला जाया. अनुराग पहिल्यांदा करायलायस ना? हो पहिल्यांदा. हा हा हा. नाही नाही काढायचं की. तिथे काढा सेल्फी पॉईंटवर. ओके ते भाई आम्हाला सांगली सेल्फी पॉईंटवर काढ. आम्ही इथे ब्लॉक करायला तिकडे कुठं जायचं आपल्याला? प्रणव तुझा आवर. अनुप इकडे बघ. लई वेळ झालं का तुझं? कर आणि ये इकडं. कुठं नंबर शोध की जरा. काय नंबर शो आपल्याला रे कुठं इथं आहे की रिकाम? आता हिमोग्लोबिन चेक कर. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मध्ये काय फरक असते बघ. हा गव्हर्नमेंटला अशा खुर्च्या दिल्यात आणि प्रायव्हेटवाल्यासने असं हे केल्यात, चेअर दिल्यात. हा भेदभाव यो भेदभाव एक करायला काही नाही. आम्ही गव्हर्नमेंटला दिले. आपण गव्हर्नमेंटला दिले. लोक दिना कशाला देतात कारण तिकडे दिले तिकडे 2 वर्ष तुला फ्री ब्लड बॉटल भेटते. प्रायव्हेट चांगला आहे. कुठे एवढं देत बसतो. गव्हर्नमेंटला पण भेटते खरं दिनाचं बघतात. जरी घरीच काय म्हणतात लोक दिनाला प्रधान प्रेफर करतात. निर्णय चुकलेला आहे. आम्ही ते गव्हर्नमेंटकडे आलेला आहे. आम्ही गव्हर्नमेंटकडे गेला होता. निर्णय चुकलेला आहे. इथे इथे तिघं पण इथे झोपायला मग ते सिक्वेन्स नुसार नाही आहे का? आज ज्यूस पाणी काय पाहिजे पाणी ज्यूस पहिलाच पिऊन येतोस देतात पाय तेवढं देतात. बाई हा बिला. प्रणव तर झोपला हवा. प्रणव डोळे उघड. प्रणव हायस ना? जिवंत आहेस ना? हायस काय? हा बा. नाही नाही काय तर मिळायलाच पाहिजे. तू बेनिफिट घ्यायला पाहिजे की. आमच्या तर वाढतच राहतं. किती काढलं तरी दर 4 महिने 3 महिन्यात. घाल घाल की पाय असला तर. आणि त्या बॉडी दाखव. ऑन पे पैसा दाखव. पैसे नाही नको नको. पैसा लगेच दोन्ही पण सुरुवात.
5x मध्ये घेतलं 5x मध्येच घेतलाय 0.5x दुकान काय नाही मी जातो बा आताच तुझं फर्स्ट टाइम आहे अरे एवढं कुठे काय यायला लागेल भाई आम्हाला सोडून लय खायला बसलास पहिला तो खायला बसतो तर बाकीचं काय माहिती बस बस खाऊ कर मी आलो 1 मिनिटात कसा आहे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ना मग डोळे उघडे आहेत ना मग अंधुक वगैरे काय दिसाले काय हा अरे बॉल दाब मरदा अरे ते रे ये हाय आम्ही काय पडला बिडलास तर लगेच येतो की इन्फोसिस बिंगो कार्ड आहे हा स्पर्श अंडर आहे की नाही मंथली किंवा आपली विकली वेगवेगळ्या इनडोअर आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात तर आपण ॲट द दिस क्वार्टर म्हणजे मार्च एंडपर्यंत जर 10 ॲक्टिव्हिटीज पार्टिसिपेट केले तर 10 बॅचेस मिळाले इन्फोसिसच्या गुडीज किंवा गिफ्ट्स तुम्हाला म्हणजे भेटू शकतात तर त्यासाठी इंटरेस्टेड असला तर रजिस्ट्रेशन करून हे रजिस्ट्रेशन कुठं करावं लागणार नाही इथंच करायला लागणार ओके हां करा ना मॅडम अनुप चौगुले अनुप चौगुले पहिला जाऊन चहा नाश्ता कर मग इकडे यायचं. अरे करूया की थांब तू केलास का इथं गुढीच मिळणारच म्हणजे करून टाकायचं रे हा होय. मला पण कोलॅबरेट करा हा तुम्हाला पण घेतले का मॅडम थँक्यू पहिल्यांदा यांना ब्लड डोनेशन दिलं आहे तरी एक्सपिरियन्स सांगतो अरे खतरनाक भारी वाटलं आणि पहिल्यांदा दिले त्यामुळं त्यांना मजा बी वाटली बघूया कसं कसं काय आता किती 350 ml घेतात ना हे 1 लिटर घेते होय काय एवढंच टाईम आहेत मग मग आणि काय तुला का लय उशीर का थांबवलेलं तिथं असा विषय वे का थांबवलेलं असं ते बहुतेक जास्त रक्त घेतला तुला नाही 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 नाही. काय म्हणतास अति जास्त रक्त सैसैचं बाहेर रक्त आहे. सहसा रक्त आहे माझं नवीन त्याचे लिकेज थांबणं झाले म्हटलं सैसैचं रक्त आहे सैसैचं रक्त नाही म्हटलं उतावलेलं रक्त आहे त्याचं उतावलेलं लिकेज थांबणं अजून दाखव जरा पाईपलाईन लिकेज आहे अजून थांबणं त्यांच्या इथं आहे की नाही 1 किलो चिकन मिळते रक्त डोनेट अरे काय रे बाबा हो का सांगितलं आहे नाही मिळते म्हणून प्रणव पाहिजेलाय काय आम्ही जैनाच आहे दोघं हो ह्याला चालते हे जनावरांचा हत्यार आहे हो बाई ब्लॉग आपला इथं क्लोज करूया आता जाऊ घरी आजचा ब्लॉग इथंच संपलाय तर आपल्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सो स्टे ट्यून